येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात आज सोमवारी 400 रुपयांची मोठी घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे। मी आता येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात या ठिकाणी आलेला असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा जो आहे तर तो या ठिकाणी 500 ते 600 वाहनांमधून या ठिकाणी विक्रीसाठी आणलेला आहे। आणि आज रोजी जर बघितलं तर ह्या कांद्याला जास्तीत जास्त 1400 रुपये तर सरासरी 1000 रुपयांच्या जवळपास तर कमीत कमी 300 रुपयांच्या जवळपास बाजारभाव मिळालेला आहे। आणि एकंदरीत पाहता बाजारभाव घसरणीची जे कारणं आहेत तर बांगलादेशामध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि त्या ठिकाणी जो कांदा भारतातून निर्यात होत होता त्यासाठी 15 जानेवारीपर्यंतच नव्याने जे परवाने देण्यात येणार आहेत आणि त्याच्यामुळे कुठंतरी ह्या कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहेत। मात्र पाकिस्तान आणि चीनचा कांदा जो आहे तर तो आखाती देशांमध्ये स्वस्त दरात उपलब्ध होत असल्या कारणाने भारतीय कांद्याची जी तर ती मागणी घटलेली आहेत। आणि एकंदरीत पाहता येवला असेल, लासलगाव असेल किंवा पिंपळगाव बसवंत असेल किंवा देशांतर्गतील ज्या बाजार समित्या आहेत तर त्या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्या कारणाने कांद्याच्या मागणी आणि तुलनेत मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झालेली आहेत। त्याच्यामुळे कुठंतरी कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याचं जे तर ते कांदा निर्यातदार व्यापारी सांगत आहेत। आणि एकंदरीत जर बघितलं तर जास्तीत जास्त कांदा हा विदेशात कसा निर्यात करता येईल यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे, कारण की आज रोजी मिळणाऱ्या बाजारभावातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक, मजुरी आणि उत्पादन खर्च निघणं दूर झालेला आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त कांदा हा देशाबाहेर निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने पाठपुरावा केला पाहिजे। उमेश पारिक, TV9 मराठी, येवला, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।